खराब जरूर राहिली. स्ट्रायकिंग एंडला धनंजय, ज्याने मागच्या मॅचमध्ये देखील भरपूर चांगली बॅटिंग केली होती, तो धनंजय ऑन स्ट्राईकला पाहायला मिळेल. हरेच्या विरोधात ती बॅटिंग केली जाईल का? पहिला बॉल जरूर वाईट, सेकंड बॉल डॉट. अर्थात इथे कमबॅक केलंय रामा 11 पोकरवाडी टीमने. गोलंदाज हरीशला तुम्ही पाहू शकाल, एक दर्जेदार खेळाडू, सध्या गोलंदाजी ट्रॅकवर संघाचा सर सेनापती, त्यांच्याकडे पाहिलं जातं. ओहो, यावेळी आडव्या बॅटने लॉफ करण्याचा प्रयत्न केला होता, एक तर बनले इथे डेंजर झोनला. अगदी बॅटर प्रवीणला आपण पाहू शकाल, परंतु त्या ठिकाणी डायरेक्ट हिट केला नाहीये. जर डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित त्या ठिकाणी धोक्याची घंटा ठरू शकली असती. लेग बायची स्वरूपात एक धाव घेतली जाईल आणि स्कोर बोर्डवर धावा बघतोय 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा स्कोर बोर्डवर आपण जरूर पाहतो. हो, यावेळेस दांडी गुल, फलंदाज बाद. पहिला विकेट धनंजय बॅक टू द पॅव्हिलियन. जी बांगर आणि अरविंद बांगर यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज दिलं गेलंय आकाशसाठी. धन्यवाद साहेब आपलं. यस, जबरदस्त आपण खेळाडूंवर असलेलं प्रेम सातत्याने पाहायला मिळतोय. धन्यवाद निखिलजी साहेब. नेक्स्ट बॉल, अर्थात इथे पहिला विकेट फुल टच होता त्यावर. अगदी पाहिलं तर नो बॉल आणि इथे आले 4, म्हणजे 4+1 अशा 5 धावा, जे मात्र स्कोर बोर्डवर आपण बघितलं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वरला आपण पाहतोय. ज्ञानेश्वर आणि धनंजय असे जोडी मैदानाच्या आतमध्ये बघतोय. प्रवीणची विकेट जरूर आली, तदनंतर डाव सावरलाय, तर मात्र ज्ञानेश्वर आणि बॅट्समन प्रवीणने इथे 7 धावा स्कोर बोर्डवर बघतोय. पहिलं षटक मार्गस्थ जरूर आहे. 38 सर्कलचं बंधन आहे आणि या षटकामध्ये धावा येणं देखील अपेक्षित आहे. 7 बनलेत, अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे, म्हणजेच धावा येतील या चंकाडा. गौर कामत टीम जबरदस्त पाहायला मिळते. बॅटिंग लाईन एकदम स्ट्रॉंग आहे, ते साध्य करावं लागेल. शॉर्ट बॉल फटका क्लास आहे, स्वीपर कव्हर मधून उडवलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील फलंदाज ज्ञानेश्वरच्या बॅट मधनं येतोय हा कलात्मक फटका. 4 धावा. येस, धन्यवाद. चौकार आलाय बॅट्समन ज्ञानेश्वरच्या बॅट मधून. हो, यावेळेस थोडासा बॉल खराब आहे आणि इथे वाईट चेंडूची मात्र पंचांनी रेफर केला, चेक केला जाईल. फिल्डिंग करणारी टीम कडनं हा रिव्ह्यू आहे. हा रिव्ह्यू जर तुम्ही गमावला तर नेक्स्ट तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही, याकडे देखील लक्ष असू द्या. एस पंच फेअर डिलिव्हरी आहे, म्हणजे चांगला बॉल रिलीज केला. नक्की जरूर काही बॅट्समनच्या मधोमध बॉल रिलीज झाला आणि तदनंतर चांगला बॉल. हो, यावेळेस देखील कमालीची गोलंदाजी. पहिलं षटक समाप्त झालंय. जरूर स्कोर बोर्डवर आपण बघतोय धाबा 11 आणि पहिला ओव्हर या ठिकाणी समाप्त झालाय. टीमची टोटल जाण पोचले 11 या आकड्यावर. ठीक आहे.
आपण बघतो हा देखील चांगला गोलंदाज आहे. पहिलं षटक जरूर समाप्त झालंय. टीमची टोटल 11 बनले. आता नेक्स्ट ओव्हरची मात्र या ठिकाणी आपण बघतो. अगदी पाहिलं ना तर गोलंदाजी ट्रॅकवर श्यामला आपण बघतो. हो धनंजयची जबरदस्त बॅटिंग. कव्हर पॉइंट मध्ये फक्त ढकलला, हलक्या दिशेने स्टेअर केला होता आणि तिथून पाहिलं ना तर 2 धावा मात्र सहजगत्या कंप्लीट केल्या हरणाची गतीने. आणि घेतलेली जी धाव ती मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे चांगली रनिंग बिटवीन द विकेट सातत्याने पाहायला मिळतोय. आणि आता पुनश्च एकदा पाहायला मिळेल फलंदाज ज्ञानेश्वर ऑन स्ट्राईकला. आडव्या बाटने मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मध्ये आलाय आणि तिथे घेतली जाईल एक सिंगल धाव. जबरदस्त फिल्डिंग आपण पाहिली त्या ठिकाणी. या मैदानाच्या चारही बाजूला पोस्टर्स पाहायला मिळतात. अप्रतिम आयोजन, नियोजन देखील तितकंच चांगलं. सर्कलला देखील LED लाईट आपल्याला पाहायला मिळते. हो यावेळेस मात्र फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक फार दूरवर आहे. हेच पंच आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये तो खेळाडू पोहोचलाय. म्हणजेच चांगली स्कोर बोर्डवर आपण धावा बघतोय. 2 धावेने 16 धावा. षटक क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये श्यामच्या विरोधात प्रत्यल्ला चालू आहे. बॅटिंग स्टान्सवर ज्ञानेश्वरला पाहू शकाल. हो यावेळेस फटका फसलाय क्षेत्ररक्षक फार दूरवर राहिला. तदनंतर एक तर बनले, दुसरेचा प्रयत्न आणि 2 धावा. तिसरेचा प्रयत्न आणि ते आता धोक्याची घंटा होऊ शकते परंतु काय घडणार या मॅच मध्ये. विकेट सॅक्रिफाईस होत असताना 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाजीतून बाद. बॅटर ज्ञानेश्वर आउट. आणि इथे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल. स्कोर बोर्डवर आपण धाव बघतोय 18 लॉस ऑफ 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये. आणि मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना नवीन बॅटर तुम्ही पाहू शकाल राकेशला. राकेश पुणे एकदा. हा बॉल आलाय डॉट. षटकातील 5वा बॉल जरूर आपण या ठिकाणी बघतो. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ अद्याप बाकी आहे. 1 बॉलचा खेळ बाकी आहे नक्कीच. म्हणजेच 18 बनलेत. आता किती बनल्या जातील हे देखील पाहणं महत्वाचं राहील. हरेश गोलंदाजी ट्रॅकवर श्याम पुढे शकता आपल्याला पाहायला मिळतो आपल्या बॉलिंग मार्कवर. हो फटका जबरदस्त आहे. हातोडा शॉट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्वीपर कव्हर मधून चेंडू फरार. 4 धावांसाठी मिळतील 4 चौकार. इथे 2 षटक समाप्त झाले.
तिसरा षटक. यस, फटका चांगला आहे. अगदी शतरक्षकाने वड कॅच. या मॅच मध्ये जबरदस्त झेल जी मात्र पाहायला मिळाली आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फिल्डरसाठी LED 32 इंचाची टीव्ही जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे तुम्ही परफॉर्मन्स चांगला करा, परफॉर्मन्स चांगला दाखवल्याने तुम्हाला त्या परफॉर्मन्सचं नक्कीच यश मिळेल. याकडे देखील लक्ष असू द्या, कारण तुम्ही जेव्हा प्रयत्न करतात ना तेव्हा तुम्ही संघर्ष देखील तितकाच महत्त्वाचा करावा लागतो. आणि ते संघर्ष करत असताना रामा 11 पोखरवाडी टीमला आपण बघतोय जबरदस्त झेल पकडली. तो फिल्डर होता केतन. पहिल्या मॅच मध्ये देखील केतनने चांगली झेल पकडली होती आणि या मॅच मध्ये देखील चांगली झेल पकडली. तो केतनने वडा फिल्डिंग ची मात्र पाहायला मिळते. दी असं म्हटलं जातं ना की तू ऐकत ऐसा जय घोषाचे नारे, या काल गतीचे नकोच विसरू वारे. फटकार अचूक तू चेंडू या कालाचा, इथे या डॉट चेंडू पाहायला मिळतो. आयुष्य असं रे डोंगर झरणू धावांचा, निरंतर राहील तुझी आठवण इथल्या कणा कणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला, हुकला तो संपला. इथे तुम्ही बॉल निर्धाव जरूर खेळतात, परंतु मॅच तिथून प्रेशर मध्ये पाहायला मिळते. इथे आणखीन एक दुसरा बॉल डॉट येईल का, की इथे विकेटचं पतन जे मात्र पाहायला मिळेल. इथे विकेट जरूर आलाय, सॅक्रिफाईस जरूर झालाय आणि इथे मी तर म्हणेन धावा बनले ते मात्र 22 धावा. षटक क्रमांक 3 आपण बघतोय. रामा 11 पोखरवाडी टीमचे धुरंधर मैदानाच्या आतमध्ये दमदार कामगिरी. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यशवंतला आपण बघतोय. डॉट बॉल जरूर रिलीज केला आहे यशवंत. या गोलंदाजाने थोडासा व्हेरिएशन आहे प्रत्येक बॉलवर जो मात्र पाहायला मिळते. स्ट्राईक रेट पाहिला ना तर जणू काही या गोलंदाजाचा स्पीड जबरदस्त आहे. ते साध्य करत असताना आपण बघतो. हो, यावेळेस मात्र हलकासा टच केलाय. शतरक्षक जबरदस्त पाहायला मिळाला. शतरक्षक करणारी टीम अर्थात रामा 11 पोखरवाडी टीमला आपण बघतोय. परंतु गोलंदाजी देखील तोफखाना पाहायला मिळेल. गौर कामत बस हँगाकडून सातत्याने खेळत असताना भरपूर साऱ्या स्पर्धेमध्ये बक्षीस प्राप्त जरूर झालेत. आज या स्पर्धेमध्ये नाईट रजनी शृंखलामध्ये जर तुम्हाला अस्तित्व टिकवायचं असेल तर धावा बडवाव्या लागतील. इथे पहिला डाव समाप्त झालाय आणि टीमची टोटल जाऊन पोहोचले 23 आणि मॅच जिंकण्यासाठी बनवायचे 24 धावा. येणारे बॉल शिल्लक आहेत 18 आणि बनवायचे 24 धावा. तोपर्यंत आमचे डीजे ऑपरेटर देखील कुठे गेले हे देखील माहित नाहीये. यस, यामध्ये जो संघ विजय होईल ना त्या संघाला बाय असेल, याकडे देखील लक्ष असू द्या. म्हणजे जास्त धावा ज्यांच्या असतील त्या संघाला बाय दिली जाईल. म्हणजेच नेक्स्ट मॅच असेल टीम चौदरवाडी आणि त्याला फाईट करेल टीम लिमनेवाडी. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी या टॉस करिता. आता मजा येईल. एकाच गावाजवळ असलेले दोन संघ दी पाहू शकाल. लिमनेवाडी टीम आणि चौदरवाडी टीम मैत्रीपूर्ण लढत जी मात्र आम्हाला पाहायला मिळेल. कोणता संघ विजय होईल. एका साईडला तुम्ही पाहू शकाल सुनील आणि आकाशची खेळी, तर दुसऱ्या साईडला पाहू शकाल तुम्ही प्रसाद आणि फलंदाज
दशरथची खेळी. चला लिमनेवाडी संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. चौदरवाडी टीमचा देखील कॅप्टन आपण त्या ठिकाणी जा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली. जणू काही गप्पा मारत दोघे निघालेत, परंतु त्या गप्पाला विजय मध्ये प्राप्त करायचंय, विजय मध्ये पोहोचवायचंय, विजय खेचून आणायचंय, विजयासाठी प्रयत्न करायचे. तो विजय प्राप्त केला जाईल का? इथे आयोजकांच्या माध्यमातून टॉस केला जाईल. अगदी या स्पर्धेचा तिसरा राऊंड जो मात्र आपण बघतो, इथून जो संघ या मॅच मध्ये विजय ठरेल तो संघ शेवटची मॅच खेळण्यासाठी चौथ्या स्पेल मध्ये जाऊन पोहोचेल. आणि इथे जो संघ विजय होईल तो संघ त्या संघाबरोबर खेळेल. टॉस केला जातोय. चौदरवाडी लिमनेवाडी टीमचा टॉस जरूर झालाय. डिसाइड टू फील्ड. पेंड आहात काय? ऋतिक बेकार आहे. ऋतिक सांगतो पेंड आणि तू थांब. ओके. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज श्याम आणि आकाश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. हर्ष आणि श्याम वडा स्ट्रोक. पहिल्याच बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना श्यामच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर देखणा स्ट्रोक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक्स्ट्रा कव्हर मधून 4 धावांसाठी दमदार सुरुवात. चौकार. ही मॅच संपण्याच्या अगोदर आपला डिसिजन कळवा. काय सांगायचं? फिल्डिंग घ्यायची आणि का नाही ना. ऋतिकला पैसे भेटले का? नाही ना. हा, पहिले मॅचला कोणाला भेटलं? 5. आकाश काहीच बोलत नाही. त्याला माहित आहे मला 5 भेटला. तुम्ही राहा, तुम्ही खेळा तिकडे. आधी प्रवेश फी भेटली. यस, जोपर्यंत दिनेश दादा आहे तोपर्यंत ठीक आहे. यस, जाऊया मॅच कडे. फलकावर धावा लागले गेलेत 4. 24 धावसंख्येची गरज मॅच जिंकण्यासाठी. 4 बनले. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज श्याम, नॉन स्ट्राइक एंडला हरेश. असं बाटल मैदानाच्या आतमध्ये. हो, स्ट्रोक भरपूर उंच आहे. उंच गेलाय. बॉल खाली आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. पोचस पर्यंत बॉल चाललाय. 1 बाउन्स. सीमा रेखा फार. मिळतील 4. चौकार. थँक्यू. अगदी या स्पर्धेचा विचार केला ना तर भव्य दिव्य उद्घाटन देखील आपण पाहिला. आणि याच्या दिवसामध्ये यावेळेस बॅटची टॉपेज ही झेल फार महत्वाची आहे. आणि इथे पकडली झेल. संपवलाय तो मात्र बॅटर श्यामचा खेळ. इथे पहिली विकेट मैदानाच्या बाहेर सॅक्रिफाईस होत असताना श्याम बॅक टू द पवेलियन. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये यशवंतला आपण बघतोय. येणारे 14 बॉल शिल्लक आहेत. 16 धावसंख्येची गरज मॅच जिंकण्यासाठी. उद्या देखील आम्ही 7 वाजता सामने चालू करणार आहोत. म्हणजेच 12ला फिनिश आणि तिथून झोपायला जाऊ. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये यशवंत. यावेळेस देखील कमालीची गोलंदाजी. गौर कामत संघ हार मानायला तयार नाहीये. आणि इथे बॅटर जर विचार केला तर
राम 11 पोखरवाडी टीमचे बॅटर देखील प्रयत्न करतात आणि इथे जबरदस्त गोलंदाजी. इथे जर मॅच पाहिली ना तर पहिला षटक या ठिकाणी जरूर समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 8 या धावसंख्येवर. 12 बॉलामध्ये 16 धावसंख्येची गरज. मॅच जिंकण्यासाठी 16 बनवायचे. कशा प्रकारे बनवल्या जातील या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल. असं म्हणतात ना की क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिकपणे असतील तर मात्र यशालाही पर्याय नाही. इथे तुम्हाला यश मिळवायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये ती कामगिरी देखील करावी लागेल आणि ते करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळेल. गौर कामत संघ सातत्याने या विभागामध्ये खेळण्यासाठी सज्ज होत असतो. परंतु आज ही नाईटची रजनी शृंखलेमध्ये तुम्हाला आपलं अस्तित्व टिकवायचं असेल ना तर ती गोलंदाजी करावी लागेल. म्हणजेच 12 बॉल 16ची गरज आहे. कारण तुमचा पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स राहिला. 1 बॉल 1ची गरज असताना देखील तो होऊन दिला नाहीये. तिथे दांडी गुल पाहायला मिळाली. तर स्ट्रायकिंग एंडला हरेशला पाहू शकाल. पहिला बॉल स्वीपर कव्हर मध्ये ढकललाय. बॉल तर जरूर अडवलाय परंतु तदनंतर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा या ठिकाणी घेतल्या जातील. या 2 धावा महत्वाच्या क्षणी आलेल्या सर्व काही सांगून जाऊ शकतात. कारण आता उर्वरित बॉल शिल्लक आहेत 11 आणि इथून बनवायचे धावा मात्र 14. नेक्स्ट बॉल इथे जबरदस्त तर जबरदस्त चेंडू हाताळला. अगदी फलंदाजाकडे या बॉलवर उत्तर नव्हतं. जणू काही गुडलँड स्पॉटवर चेंडू टाकला आणि तिथून जी उसळी निर्माण झाली ना ती अप्रतिम होती. गोलंदाजी ट्रॅकवर ज्ञानेश्वरला तुम्ही पाहू शकाल. धनंजय एक चांगला बॅटर आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. संघाचा सर सेनापती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ही झेल महत्वाची होती. ते विकेट येईल का? चांगली बॉलिंग आपण बघतोय. धनंजय गोलंदाजी ट्रॅकवर संघाचा सर सेनापती म्हणून त्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं आणि आज देखील ती करामत करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला लढायचं असेल तर या समोरच्या टीमला प्रत्युत्तर देणं देखील तितकंच महत्त्वाचं राहील. मॅचमध्ये जेवढे बॉल निर्धाव येतील तेवढा प्रेशर जो मात्र पाहायला मिळेल. इथे फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग. फलंदाजाच्या बॅटमधून लांब लचक देखणा स्ट्रोक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येणारा हा षटकार सर्व काही सांगून जाईल. या मॅचमध्ये जबरदस्त खेळ साकारत असताना फलंदाज तुम्ही पाहू शकाल. अगदी न्यू बॅटर आला होता बॅट्समन यशवंतच्या बॅटमधून हा मिड विकेट झोन मध्ये आलेला षटकार सर्व काही सांगून जाईल. 6 बनले. धाव फलकावर धावा लागले गेले 17. आता गरज आहे मॅच जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची. हो यावेळेस देखील चांगला फटका जरूर आपण पाहिला. एकतर बनले. दुसरीचा प्रयत्न होईल का? नाहीये आणि एकच धाव घेतली जाईल आणि इथे आता कमबॅक करावा लागेल. षटक क्रमांक 2 आपण बघतोय. उर्वरित 7 बॉल 6 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी आणि या बॉलवर किती धावा बनल्या जातील हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल. असं म्हणतात ना की 7 बॉल 6ची गरज. अडवा बाटने फटका सजवायचा होता. मागची मॅच देखील आपण पाहिली. षटक संपलाय. आता उर्वरित 6 बॉल शिल्लक आहेत. 6 धाव संख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. मागची मॅच आठवावी लागेल. नडाल ठाकूरवाडी आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना आपण पाहिलं गौर कामत संघ. इथे गौर कामत संघाने 6 धावा देखील डिपेंड केल्या होत्या आणि 1 बॉल 1ची गरज असताना देखील ते करून दिल्या नाहीयेत. परंतु या मॅच मध्ये 6 बॉल आणि 6ची गरज आहे.
6 बॉल अगेन 6 रन्स टू रिक्वायर्ड रन रेट. या मॅच मध्ये तुम्हाला अस्तित्व टिकवायचं असेल तर तुम्हाला 6 बॉलमध्ये 6 धावा बनवाव्या लागतील. आणि कोणता सिंग असेल की तो आजच्या दिवसात जो मात्र सुपर 5 मध्ये प्रवेश करेल ते देखील पाहणं थोड्याच वेळात ते देखील आपल्याला समजेल. आज विचार केला ना तर 3:44 जरूर झालेत, म्हणजेच जवळजवळ 5 वाजतील की काय. पण प्रयत्न आम्हाला करावे लागतील लवकर उरकवण्याचे, कारण आज जरूर उशीर झाला. पहिला सामना देखील आपण पहिला 11 वाजता चालू झाला. 6ची गरज त्या लॉंग द कार्पेटचा फटका एक जर जरूर आला. दुसऱ्याचा प्रयत्न आणि त्या 2 धाबा. येस, रिव्ह्यू आणि इथे चेक केला जाईल. येस, बॅटिंग फिल्डिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे ना पंच. येस, इथे आम्ही चेक करू. आणि कंप्लीट. डीजे वाले आपण थांबा थांबा थांबा. नेक्स्ट मॅच ज्यांची फिल्डिंग असेल त्याने लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. आम्हाला देखील उद्या उठून कामाला जायचंय. शो मॅच देखील आपण पाहिले. आदिवासी ठाकूर समाज संघटना कर्जत. तदनंतर यस, बॅटची टॉपेज. एसटी रक्षकाने हा जर बॉल पकडला असता तर कदाचित मॅच बनू शकली असती, परंतु आता बनवायच्या त्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 4 बॉल आणि 3 धाव संख्येची गरज. गौर कामत संघाने सामना सोडला नाहीये. 4 बॉल 3 ची गरज. स्ट्रायकिंग एंडला बॅटर हरेश, नॉन स्ट्राईक एंडला यशवंत, अशी जोडी आपण या ठिकाणी बघतो. 4 बॉल 3 ची गरज. इथे आतोडा तर जरूर आपल्याला चापड दिले. एक तर बनेल की काय, एक बनले, दुसरीचा प्रयत्न नाहीये. आता इथे यस, विकेटचं पतन, फलंदाजीतून बाद. आणि मी तर म्हणेन यस, पंच क्रॉस झाले होते का ते. यस, धन्यवाद. चांगलं डिसिजन आपण या ठिकाणी बघतो. आणि पाहिलं तर विकेटचं पतन आणि तदनंतर आता उर्वरित 3 बॉल 2 धाव संख्येची गरज. हा बॉल जर डॉट आला तर मग दोन्ही संघाचे फासण्या फास फूस होणार यात शंका नाहीये. 3 बॉल 2 ची गरज. या मॅच मध्ये काय घडणार. यस 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 यस, आलाय 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 विकेट आणि बॉल आलाय डॉट. आता उर्वरित 2 बॉल आणि 2 धावाची गरज. प्रेक्षक रिलिंगच्या बाहेर जेवढे प्रेक्षक ही मॅच पाहत आहेत ना, हाय व्होल्टेज ड्रामा तुमच्या समोर जी मात्र पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त मॅच आपण बघतोय. देणारे 2 बॉल आणि 2 धाव संख्येची गरज. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. या मॅच मध्ये न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये केतनला पाहू शकाल. आता काय घडणार. हरेश्वर सर्व जबाबदारी आहे. 2 बॉल 2 ची गरज आहे. असं म्हणतात ना की शेवटी वैतागून म्हणतं नुसते क्रिकेट. कधी विचार करतोस का रे माझा. मग मीही ठामपणे म्हणतो, अगं तू तर आयुष्य आहेस माझं, परंतु क्रिकेट हा श्वास आहे माझा. क्रिकेट हा श्वास आहे माझा. 2 बॉल 2 ची गरज. इथे फटका चांगलाय, प्रॉपर टायमिंग. फलंदाज हर्ष बॅट मधून येतोय. दर्जेदार स्ट्रोक 6 धावांसाठी बिग षटकार. आणि या मॅच मध्ये विजय संपादन केलंय टीम रामा 11 पोखरवाडी टीमने. आणि इथे हार्ड लक टीम गौर कामत
परंतु खेळ जरूर चांगला केला, सर्वांची मन जिंकली आणि या मॅच मध्ये